दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 30 जून इयत्ता 11वीच्या वर्गामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। त्यांची यादी 11वीच्या विद्यार्थ्यांची यादी लागली आहे। पहिल्या राऊंडमध्ये प्रवेश मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं परिवर्तन ग्रुपतर्फे हार्दिक स्वागत। दर्शक हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज उजनी धरणाची अपडेट पाहणार आहोत। कारण पाठीमागच्या 2 दिवसापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे। आजचा विसर्ग किती आहे, दौंडची आवक किती आहे, धरणाची पाणी पातळी एकूण किती आहे, हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आज 30 जून रोजी सकाळी 6ची अपडेट आपल्याला या पद्धतीने मिळते आहे की दौंडची जी आवक आहे ती दौंडची आवक आता थोडीफार वाढायला सुरुवात झाली आहे। कारण पुणे जिल्ह्यामध्ये आणि धरणाच्या घाटमाथ्यावर जो काही पाऊस पडला त्याचा परिणाम म्हणून दौंडची आवक वाढायला सुरुवात झाली आहे। काल सायंकाळी 6ची अपडेट आपण पाहिली तर त्यामध्ये दौंडची आवक ही 10,432 क्युसेक इतकी होती। मात्र आज सकाळी 6 वाजता दौंडची आवक ही 11,587 क्युसेक इतकी झाली आणि धरणाचा एकूण पाणीसाठा हा 102.18 TMC झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा 38.52 TMC झाला असून धरण 71.90% इतकं भरलं, म्हणजे साधारण 72% इतकं भरलं आहे। आणि धरणामधून जो काही विसर्ग सोडायला सुरू आहे त्यामध्ये सांडव्याद्वारे भीमा नदीच्या पात्रामध्ये जवळपास 15,000 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे। त्या सीना माडा जो बोगदा आहे त्याचं काम सुरू आहे त्या कालव्याचं, त्यामुळे तिकडं कोणत्या पद्धतीचं पाणी आणखीन सोडलं जात नाही। दहेगावला कुठल्याही उपसा सिंचन योजना आहे त्यालाही पाणी नाही। मात्र बोगद्यासाठी 500 क्युसेक आणि मुख्य कॅनॉलसाठी 1000 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून सोडला जातोय। भीमा नदी आणि वीज निर्मितीसाठी जो विसर्ग सोडला जातोय तो एकूण हा 16,600 क्युसेक इतका विसर्ग आहे। त्यामुळे आता थोडीफार भीमा नदी पाणी पातळी वाढण्यास सुरुवात होते। पुण्यामध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू आहे, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे। मात्र दौंडची आवक वाढलीच तर मात्र पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं आणि काही दिवसांवरती पंढरपूरचा आषाढी एकादशीचा सोहळा आहे त्या पार्श्वभूमीवरती कदाचित तो विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे। तो जर विसर्ग वाढवला तर त्याची अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून पोहोचवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करतो। त्यासाठी त्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।